Now the types of defect. We will see the types of defect. डिफेक्टचे टाइप्स पाहूत आता आपण आताच म्हटलं होतं डिफेक्टचे 3 टाइप्स आहेत. पॉइंट डिफेक्ट, लाइन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. Now we will see the first point, that is the point defect. Okay, the 3 types of defect. There are 3 types of defect: point defect, line defect and plane of defect. The first type, that is we will see the point defect. Point defect. तर हे पॉइंट डिफेक्ट प्रोड्यूस होतात. कुठे प्रोड्यूस होतात? these are produced in the arrangement of the basis. These are produced in the arrangement of basis. लॅटिस आणि बेसिस काय असतात मी मागे म्हटलं तुम्हाला. तर these are produced in the arrangement of basis at the lattice point. ऍट द कुठे घडते? लॅटिस पॉइंटला. ऍट द लॅटिस पॉइंट इज कॉल्ड ॲज व्हॉट? पॉइंट डिफेक्ट. एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला जेव्हा डिफेक्ट घडतो त्याला काय म्हणायचं? अरेंजमेंट ऑफ बेसिस. बेसिसची अरेंजमेंट मध्ये इट इज प्रोड्युस्ड. पॉइंट डिफेक्ट इज प्रोड्युस्ड इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस. कोणत्या बेसिसची रचना जी असते, अरेंजमेंट जी असते, त्या अरेंजमेंट मध्ये जर काय घडत असेल, बेसिसच्या अरेंजमेंट मध्ये ऍट द लॅटिस पॉइंट इज कॉल्ड एज दिस इज द पॉइंट डिफेक्ट. फर्दर देर आर द 3 टाइप्स ऑफ पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्टचे परत 3 प्रकार आहेत. पॉइंट डिफेक्ट्स आर ऑफ 3 टाइप्स. Point defect, it has of 3 types. The first one, that is the stoichiometric point defect. Stoichiometric point defect. There are 3 types of defects. Stoichiometric point defect. The second one, that is the impurity defect. Impurity defect. And the third one is non-stoichiometric. Non-stoichiometric point defect. स्टॅच्योमेट्री म्हणजे माहिती तुम्हाला एक प्रमाण असतो, विशिष्ट प्रमाण. सो दिस इज द पॉइंट डिफेक्ट. देर आर 3 टाइप्स ऑफ पॉइंट डिफेक्ट: स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, impurity defect, and third one is the non-stoichiometric point defect. So these are the 3 types of point defect. What is point defect? The defect produced in the arrangement of basis. डिफेक्ट जेव्हा बेसिसच्या अरेंजमेंट मध्ये घडतो त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड एज द पॉइंट डिफेक्ट. ऍट कुठे असते? ऍट लॅटिस पॉइंटला. इट इज प्रेझेंट ऍट द लॅटिस पॉइंट. आता स्टॅच्योमेट्री, there are 3 types of defects: stoichiometric point defect, impurity defect, and non-stoichiometric. The first type we will see, that is the stoichiometric point defect. Stoichiometric point defect. आता ज्या प्रकारे हे प्रोड्यूस झाले होते तर अशा प्रकारे स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट इज दीज आर ड्यू टू द स्टॅच्योमेट्री. म्हणजे इन दिस डिफेक्ट व्हॉट हॅपन्स? द स्टॅच्योमेट्री ऑफ द कोणाची स्टॅच्योमेट्री ऑफ द अनचेंज्ड. स्टॅच्योमेट्री बदलत नाही. इन दिस डिफेक्ट द स्टॅच्योमेट्री रिमेन्स अनचेंज्ड. स्टॅच्योमेट्री बदलत नाही. स्टॅच्योमेट्री रिमेन्स अनचेंज्ड. आता हे स्टॅच्योमेट्री म्हणजे काय असते पहा? स्टॅच्योमेट्री म्हणजे कोणाची असते की रेशो ऑफ, दॅट इज द रेशो ऑफ items or cation or anion. Cations or काय असतं दुसरा तुम्हाला माहित आहे? anion. That is the ratio of atoms or cation or anions remains same. कसा राहतो तो? सेम राहतो. Remains same as in its chemical formula. केमिकल फॉर्म्युला याच्यामध्ये स्टॅच्योमेट्री रिमेन्स अनचेंज्ड. फॉर एक्झाम्पल केमिकल फॉर्म्युला H2. व्हॉट इज द स्टॅच्योमेट्री हिअर? हायड्रोजन इज 2, ऑक्सिजन इज 1. दिस इज द स्टॅच्योमेट्री. म्हणजे स्टॅच्योमेट्री रिमेन्स अनचेंज्ड. स्टॅच्योमेट्री 2:1च राहणार. स्टॅच्योमेट्री बदलणार नाही. तर स्टॅच्योमेट्री नाही बदलते ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या पॉइंट डिफेक्टला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड एज स्टॅच्योमेट्री रिमेन्स अनचेंज्ड.
That is the ratio of atoms of cations or anions. Ratio of कोणाचा atoms of the ratio of atoms or cation or what anion. The ratio of atom or cation or anion remains कसा असतो सेम असतो हा रेशो. ओके याचे परत टाइप्स आहेत. द स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. देर आर द टाइप्स ऑफ स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. 4 टाइप्स ऑफ स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. There are the 4 types of stachiometric point defect. One is the vacancy defect, and second one that is the interstitial point defect. Okay, vacancy defect, interstitial point defect. The third type that is the Frinkel defect. Frinkel defect, and fourth one that is the Frinkel defect, interstitial defect, vacancy defect, and fourth one that is the Schottky defect. Schottky defect. तर स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्टचे परत 4 टाइप आहेत आणि हे पॉइंट डिफेक्टचे 3 टाइप आहेत. पॉइंट डिफेक्टचे 3 टाइप स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट, नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट. स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्टचे 4 टाइप्स आहेत कोणकोणते? व्हॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल पॉइंट डिफेक्ट, फ्रिंकल डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्ट. दीज आर द 4 टाइप्स ऑफ कोणाचे आहेत? स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. The first type is going on stachiometric point defect. What is point defect? We have seen the defect produced in the arrangement of basis. जे डिफेक्ट बेसिसची अरेंजमेंट मध्ये होत असते. बेसिसची अरेंजमेंट असते कशा प्रकारे? द अरेंजमेंट ऑफ बेसिस आर इन दिस वे. Suppose one particle is missing. This is the arrangement of what? Basis. So in this arrangement of basis, any defect produced, that is called as the point defect. The defect produced in the arrangement of basis. This is the arrangement of basis. He arrangement आहे कोणाची? basis. Arrangement of basis at the lattice point. These are the lattice points. Is called as the point defect. याला काय म्हणावं? It is called as point defect. What is point defect? Defects produced in the arrangement of basis at the lattice point. Lattice point मध्ये बेसिसच्या अरेंजमेंटची, लॅटिस पॉइंट मध्ये जर बेसिसच्या अरेंजमेंट मध्ये जर काय असेल, जो डिफेक्ट घडत असेल तर त्या डिफेक्टला काय म्हणायचं? पॉइंट डिफेक्ट. कोणाच्या अरेंजमेंट मध्ये? बेसिसच्या अरेंजमेंट. अरेंजमेंट ऑफ बेसिस ऍट द लॅटिस पॉइंट. पण कुठे? ऍट द लॅटिस पॉइंट इज कॉल्ड एज द पॉइंट डिफेक्ट. या प्रकारच्या डिफेक्टला काय म्हणायचं? इज कॉल्ड एज द पॉइंट डिफेक्ट. द पॉइंट डिफेक्ट्स आर ऑफ 3 टाइप्स: स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. नॉन स्टॅच्योमेट्रिक म्हणजे अशा प्रकारे स्टॅच्योमेट्रिक राहणार नाही. 2:1. दिस इज द स्टॅच्योमेट्रिक. काय इट इज द 2:1. तर दिस स्टॅच्योमेट्री डू नॉट चेंज, अनचेंज्ड. स्टॅच्योमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मीन्स व्हॉट? द स्टॅच्योमेट्री रिमेन्स अनचेंज्ड. याची स्टॅच्योमेट्री जी असणार ती काय असणार? अनचेंज्ड असणार. दिस इज द टाइप ऑफ पॉइंट डिफेक्ट. सेकंड इज इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट ऍज वी हॅव सीन अर्लियर द डिझायर्ड प्रॉपर्टीज. आपल्याला जर डिझायर्ड प्रॉपर्टीज पाहिजे असेल तर अशा प्रकारे इम्प्युरिटी काही ऍड करतात मुद्दाम. इंटेन्शनली आय टोल्ड यू दॅट समटाइम्स इंटेन्शनली डिफेक्ट्स आर प्रोड्युस्ड to maintain or to manipulate the desired properties, impurity defect. Now the non-stachiometric means the stachiometry changes. In non-stachiometric defect काय होणार आता? Stachiometry changes. But in stachiometric point defect, the stachiometry remains unchanged. याच्यामध्ये काय होणार की stachiometry remains unchanged. That is the ratio of atom. कोणाचा रेशो? बघा, atom, हायड्रोजन atom किती आहेत? 2. ऑक्सिजन atom किती आहेत? 1. The ratio of atoms or cations or anion remains same. हा रेशो कसा असणार? remains same. किंवा डिफेक्ट झाल्यानंतर सुद्धा, आफ्टर द डिफेक्ट, that is the ratio of atoms or cations or anions remains the same as in its chemical formula. ज्या प्रकारे त्यांच्या कशामध्ये असतो? केमिकल फॉर्म्युल्यामध्ये असतो. as in its chemical formula. So that defect is called as what? Is called as stachiometric point defect. Stachiometric point defects, there are the 4 types of stachiometric point defects. That is the vacancy defect, interstitial point defect, Frinkel defect and Schottky defect. We'll see all these defects in detail. What is defect? Today we have started. That is the arrangement, irregularity in the arrangement of
constituent particles. The irregularity in the arrangement of what? Constituent particles in crystalline solid is called as, त्याला काय म्हणतो आपण? That is called as the defect. So 4 types of defects of stoichiometric, that is the vacancy defect. Second one is the interstitial. Interstitial, त्यानंतर third one is the Frinkel, and fourth one is the Schottky defect.